आणि त्याच्यामध्ये आणखीन आपल्याला भर बघायला मिळते की सन्माननीय पाहुणे, कारण पाहुणे अतिथीशिवाय आपण बघतोय शोभा नसते मंचाला, आणि आपण बघतोय या संध्याकाळी सत्रामध्ये मोठ्या प्रमाणात आपण बघतोय मान्यवर पाहुणे उपस्थित राहताना बघायला मिळतात. सगळ्याच पुन्हा एकदा उपस्थित पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल या माही मिठागर मित्रमंडळाच्या वतीनं. पर 5 इंतजार की घड़ी अब खत्म होगी. कुछ ही समय में 2020 ग्रैंड फिनाले, आखिरी मुकाबला, बड़ा मैच, और देखना इस 2020 में इस बेहतरीन इस आकर्षक ट्रॉफी को कौन जीतता है. एक तरफ सागर सिल्टे बनाम एसएससी वडराय के बीच में खूबसूरत मुकाबला. टॉस जीतने के बाद में फील्डिंग करने का निर्णय आमंत्रित किया बल्लेबाजी के लिए, और उनके कप्तान ने कहा है कि 30 या 35 रनों तक रोकने की कोशिश करेंगे. और जहां तक सागर शिल्टे के कप्तान की बात है, उन्होंने कहा है कि नमी थोड़ी सी अब हवा में आ चुकी है, तो 50 रन 55 रन हम जरूर बनाएंगे. एक अच्छी सोच मैं कहूंगा. बेस्ट ऑफ लक दोनों टीम के सभी खिलाड़ियों को एक बार फिर. और चलती जैसी पहली गेंद डाली जाएगी, हमारे साथी कमेंटेटर एक खूबसूरत आवाज, एक मिठास भरी आवाज के साथ में मनीष खायल सर आपके साथ में बने रहेंगे मराठी में. धन्यवाद अजित सर. आणि निश्चितच दोन्ही कर्णधारांना याची जाणीव आहे की क्लायमेट आपण बघतोय संध्याकाळचं सत्र आहे, आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये कशा पद्धतीने फलंदाजी केली पाहिजे. पहिल्यांदाच एकमेकांसोबत लढतायत या फिनालेमध्ये, आणि निश्चितच या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण बघतोय पहिल्यांदा एकमेकांसमोर येत आहेत एवढ्या वर्षामध्ये, आणि त्यामुळे कुठेतरी आपण बघतोय रणनीती माहीत नाही, मात्र आजच्या दिवसामध्ये संपूर्ण खेळ बघितलाय, प्रत्येक संघाने गोलंदाजी बघितलंय, साहिलची गोलंदाजी बघितलंय, आणि त्याला कशा पद्धतीनं फेस केलं जातंय, सामना कशा पद्धतीने केला जातंय हे सगळं बघणं महत्त्वाचं असं आहे मैदानामध्ये. निश्चितच ज्या पद्धतीनं फलंदाजीचा कस लागेल, ज्या पद्धतीनं गोलंदाजीचा कस लागेल, ते सुद्धा प्रेक्षकांना सुद्धा तेच बघायचं आहे. प्रेक्षक त्यासाठी तिथे आल्यात की कशा पद्धतीनं कोणत्या गोलंदाजाचा समाचार घेतला जातो आणि कशा पद्धतीनं चांगल्या फलंदाजाला बाद केलं जात आहे. यावेळेस पंचांचा इशारा. प्रत्येक षटकाराला आपण बघतोय रुपेशजी सालकर यांच्या माध्यमातून 201 रुपयाचं पारितोषिक. प्रत्येक षटकार या संपूर्ण फिनालेमध्ये, फायनल सामन्यामध्ये. साहिल गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक एंडकडे आपण बघतोय फलंदाज आपण बघतोय तो म्हणजेच संजय. नाव स्ट्राईकला आपण केतन बघायला मिळतोय. सामन्याला सुरुवात. पंचांचा इशारा. पॉवर प्लेचं षटक. पहिले षटक लेफ्ट ओव्हर द विकेटचा मारा करताना सुरेख चेंडू आपण बघतोय हलक्या पद्धतीने खेळून काढलाय, थोडंसं ढकलून दिलं, पुश केलं चेंडूला. एक धावेने खाता खोललं जात आहे, आणि निश्चितच स्वतःला आपण बघतोय नाव स्ट्राईक एंडकडे आणतोय. स्वतः कर्णधार आहेत आपण बघतोय संजय, आणि एक कर्णधार जबाबदारी म्हणून खेळताना दिसत आहेत, चांगल्या पद्धतीने व्यूहरचना आखताना दिसत आहेत. इथे मात्र फलंदाजीचं कस लागणार आहे, कारण चांगले गोलंदाज ज्याने मोठमोठ्या संघांना पराभूत केलं या टुर्नामेंटमध्ये तो साहिल आपण बघतोय यावेळेस ऑन द मार्क गोलंदाजीच्या मार्कवर बघायला मिळतोय. यावेळेस केतन स्ट्राईक एंडकडे आपलं खातं खोलायचंय. केतन याला डाऊन आपण बघतोय आउटसाईड ऑफ स्टंप. पंचा वळताना दिसतात. खराब चेंडूंची नोंद झाली. अवांतर धाव मिळतंय. क्विकर वन टाकण्याचा प्रयत्न होता, मात्र दिशा नियंत्रण ठेवता आली नाही. दिशाहीन चेंडू टाकला, आणि निश्चितच पंचांनी सरळ आपण बघतोय 2 हात समांतर केले आहेत, आणि अवांतर धाव मिळते यावेळेस. ती म्हणजेच सागर मित्र शिल्टे या संघाला. धावसंख्येत भर, धावसंख्या धावफलकावर 2 धावा. खूप महत्त्वपूर्ण सामना आहे. चांगलं करेल तो जिंकेल. आत्ता मात्र नियंत्रित, पूर्णपणे नियंत्रण ठेवलं गेलंय. चांगला सुरेख टप्पा आपण बघतोय यावेळेस हाताळला गेला आहे, आणि यावेळेस निर्धाव चेंडूची समाप्ती होताना दिसतोय. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. आपण बघतो टायमिंग साधता आलं नव्हतं, चेंडूच्या लेंथला ओळखता आलं नाही यावेळेस फलंदाजाला, आणि निर्धाव चेंडूची समाप्ती होताना दिसतंय. एकंदरीत मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांची गर्दी आपण बघतोय. चाहू बाजूने आपण बघतोय प्रेक्षक जमा झालेले आहेत, मॅचचा आनंद लुटतात. इथे मात्र आपण बघतोय चेंडू पडल्यानंतर सरळ निघून गेला. यावेळेस बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्राकडे चेंडू जातो. 1 धाव पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावचा प्रयत्न, आणि आपण बघतोय सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या जातात. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपण बघतोय. पहिल्यांदा ज्यावेळेला स्ट्रोक खेळला गेला होता फलंदाज केतन यांनी, तेव्हा मनामध्ये आणलं होतं की मला 2 धावा घ्यायच्या आहेत, आणि निश्चितच ते आपण बघतोय पूर्ण करताना दिसतोय. चांगल्या पद्धतीने आपण बघतोय यावेळेस फलंदाजी करताना दिसतोय. धावसंख्येत भर, धावसंख्या धावफलकावर आपण बघतोय 4 धावा. पहिले षटक मार्गस्थ आहे. आपण बघतोय पॅवेलियन एंडकडनं गोलंदाजी करतोय साहिल. षडापलन चेंडू आपण बघतोय हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू फसला गेलाय. आपण बघतोय 1 धाव पूर्ण केली जाईल. पंचांचा इशारा येतोय. अवांतरच्या स्वरूपामध्ये धाव मिळते. लेग बाईज आपण बघतोय 2 पंच या निश्चितच सामन्यासाठी फिनालेसाठी. निलेश वरटा आपण बघतोय स्ट्राईक पंच. नाव स्ट्राईक एंडला आपण बघतोय चंद्रकांत निमला. 2 पंच बघायला मिळत आहेत. तर संपूर्ण 4 दिवसामध्ये चांगली पंचगिरी त्यांच्या माध्यमातून बघायला मिळाले. एकंदरीत ही टुर्नामेंट यशस्वी पार पाडताना दिसते आपल्याला चांगल्या पद्धतीनं.
सुरेख गोलंदाजी यावेळेस अप्रतिम, संपूर्णपणे लेंथ ओळखू शकला नव्हता. चेंडू पडल्यानंतर स्ट्रेट निघून जातोय आणि निश्चितच वेट केलं होतं यावेळेस फलंदाजानं, मात्र चुकला गेलाय अक्षरशः आणि निश्चितच निर्धाव चेंडूची समाप्ती होताना दिसते. कुठेतरी आपण बघतोय प्रेशर आणि मोठं प्रेशर बघायला मिळते फलंदाजावर. संजय आपण बघतोय स्वतः कर्णधार आहे. साहिल यावेळेस डान्सिंग डाऊन द विकेट, मिस टाइम होतो. चेंडू हवेमध्ये, यावेळेस काय घडेल? या साइड इज टेकन, गडी बाद. पहिला अंतरा बसतो सागर शिंदे संघाला. थँक्यू डीजे. आपण बघतो यावेळेस मनोरंजन मनोरंजन आणि मनोरंजन एकच ध्येय क्रिकेट प्रेक्षकांना आपल्याला बघायला मिळते. मात्र इथे आपण बघतोय काय झालंय, मनोरंजन कोणी केलंय तर गोलंदाजाने केलंय, प्रभाव कोणी टाकलाय तर गोलंदाजाने टाकलाय. अक्षरशः आपण बघतोय बांधून ठेवलं गेलंय. अजित सर काय म्हणाले या पूर्ण षटकाबद्दल? आपण बघतोय धावसंख्या फक्त 5 धावा, 1 गडी बाद करतोय साहिल. सुरेख मॅनेजमेंट बघायला मिळते. आम्ही क्वालिफाय का झालोय फायनल साठी? कारण गुणवत्ता आमच्याकडे, आम्ही सुरेख प्लॅनिंगने पुढे जातो. स्ट्रॅटेजी आम्ही खूप चांगल्या पद्धतीने तयार करतोय. दाखवताना साहिल उत्तम दर्जाची गोलंदाजी, प्रत्येक चेंडू ऑफसाईडला टाकलाय आणि त्या पद्धतीने फलंदाजाला मजबूर केले की तुम्ही हा स्ट्रोक खेळा. अतिशय सुरेख प्लॅनिंग मी म्हणेन. प्रशंसा, अद्भुत आणि वाखाणण्याजोगी कार्य मिस्टर साहिल यांच्या माध्यमातून. निश्चितच आपण बघतोय शेवटच्या चेंडूपर्यंत गडी बाद झाला नव्हता, मात्र शेवटच्या चेंडूला एक मिसटाईप फटका खेळला गेला संजयच्या बॅटमधून आणि साहिलला गडी बाद करण्यात यश प्राप्त झालं शेवटच्या चेंडूवर. पुढील चेंडू आपण बघतोय प्रफुल्ल याच्या गोलंदाजीच्या मार्गावर. आता मात्र हलक्या पद्धतीनं पॉईंट क्षेत्रामध्ये ढकलून दिला चेंडू. मिसफिल्डिंग झालं. एक धाव पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न. काय घडते बघणं महत्वाचं आहे. इथे मात्र 2 धावा सतत पूर्ण केल्या जात आहेत. थोडंसं फंबल झालं, थोडंसं आपण अडथळा आला चेंडू पकडण्यामध्ये आपण बघतोय आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावसंख्येत भर 7 धावा. इथे मात्र सागर शिल्टेची सुद्धा एक रणनीती बघायला मिळते. मात्र थोडंसं आपण बघतोय मिस टाइम स्ट्रोक खेळला गेला होता आणि गडीबाद झाला होता. संजय स्वतः कर्णधार. त्यानंतर आपण होते नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलाय, तो म्हणजेच मिलिंद. चढपलेन चेंडू आपण बघतोय निश्चितच हलक्या पद्धतीने खेळून काढले स्क्वेअर क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न घातक ठरू शकतोय काय? मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट यावेळेस मैदानामध्ये बघायला मिळते. सेन्सिबल बॅटिंग. त्यांना माहिती आहे क्लायमेट चेंज झाला, यावेळेस षटकार किंवा चौकार लागू शकत नाही. यावेळेला आपण बघतोय एकेरी दुहेरी धावांवर कॉन्सन्ट्रेट करून धावसंख्या हलता ठेवण्याचा प्रयत्न, निश्चितच सिंगल डबलवर कॉन्सन्ट्रेट करण्याचा प्रयत्न यावेळेस केला जातोय, तो म्हणजे मिलिंद. आणि दुसऱ्या बाजूला केतन या फलंदाजाकडनं. चांगली बॅटिंग, सेन्सिबल बॅटिंग. प्रफुल्ल. पुढचा चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न चुकला गेलाय. मात्र निश्चितच यष्टीरक्षकाला संधी होती, संधी चुकतंय. सुरेख गोलंदाजी. आपण बघतो चेंडू पडल्यानंतर आतमध्ये वळतोय. ऑफ ब्रेकचा मारा केला होता, ओळखता आला नव्हतं फलंदाजाला आणि निर्धाव चेंडूची समाप्ती होताना दिसतंय. एक व्हेरिएशन साहिल याच्याकडे व्हेरिएशन आहे, प्रफुल्लकडे व्हेरिएशन आहे आणि म्हणून आम्ही फिनालेमध्ये का आहोत? कारण आम्ही चांगला खेळ केलाय, आमच्याकडे चांगली गोलंदाजी आहे आणि म्हणून आम्ही फिनालेमध्ये आहोत हे दाखवून देताना यावेळेस प्रफुल्ल. पुन्हा एकदा आपण बघतोय यावेळेस बॅटची एज लागलाय. चेंडू क्षेत्ररक्षक कलेक्ट करेपर्यंत आपण बघतोय 1 धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, चांगला तालमेल बघायला मिळतंय. मात्र संपूर्णपणे बांधून ठेवलंय. कोणत्याही पद्धतीनं मोठा फटका खेळण्याचा मुभा दिली जात नाहीये गोलंदाज प्रफुल्लच्या माध्यमातून. धावसंख्या स्थिरावले. आता मात्र बऱ्याच कालावधीनंतर दुहेरी अंकामध्ये पोहोचली जाते. 1-0, 10 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातो गॅप मध्ये. 1 धाव सीमारेषे बाहेर, 4 धावांसाठी. पंचांचा इशारा येतो इथे. चौकार. अप्रतिम फटका. कमॉन डीजे. थँक्यू. यावेळेस आपण बघितलं अचूक ओळखलं होतं चेंडू. आपण बघतो रडारमध्ये घेतला. फुटवर्कचा वापर अजित सर इथे करण्यात आला बघायला मिळाला आणि त्याचं कारण म्हणजे गॅपमध्ये चेंडू खेळण्यामध्ये यशस्वी ठरतोय. 4 धावा मिळतोय. धावसंख्येत भर. धावसंख्या 14 धावा. प्रफुल्लचा पुढचा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा आपण बघतोय रडारमध्ये चेंडू, मात्र थोडंसं एज लागतोय चेंडूचं. 1 धाव पूर्ण. स्क्वेअर क्षेत्रात चेंडू जातोय. दुसऱ्या धावीचा प्रयत्न सहजरित्या पूर्ण. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपण बघतोय. धावसंख्या आपण बघतोय झपाट्याने वाढतंय 16 धावसंख्येवर. 2 षटकं संपतायत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात 16. घेऊयात डीजे ब्रेक. डीजे ब्रेक नंतर सरळ जाऊयात आपले साथी समालोचक
अजित पाटील सर यांच्याकडे. कमॉन डीजे. थँक्यू थँक्यू. 16 धावा धावफलकावर. फाउंडेशन खूप चांगल्या पद्धतीने बिल्ड झालंय. 16 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. तर पायाबांधणी जर आपली चांगली असेल तर आपण इमारत एक मोठी उभी करू शकतो. हा मेसेज सागर सिल्टेचे फलंदाज या ठिकाणी देताना. 16 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये अमित गोलंदाजी मार्कवर येतोय. या टुर्नामेंटमधील पहिली हॅट्रिक ज्याच्या नावावरती आहे, ज्याने सुरेख कामगिरी, सातत्यपूर्ण कामगिरी, रेग्युलरिटी काय असते, कन्सिस्टन्सी काय असते, ज्याने दाखवून दिलंय. अंतिम क्षणामध्ये, अंतिम सामन्यामध्ये मात्र तीच धारदार गोलंदाजी बघायला मिळेल का? अमित गेंदबाजी के लिए समय आते हुए लाजवाब गेंदबाजी, तमाम दर्शकों के दिल को जीतते हुए और सागर सिल्टे को ग्रैंड फिनाले में, वडराई टीम को ग्रैंड फिनाले में लाने में जो अहम रोल उन्होंने अदा किया है, वही अमित गेंदबाजी के लिए. तीसरी ओवर की पहली गेंद पैवेलियन इंड की तरफ से तैयार होते हुए इस समय मिस्टर अमित. सम्मान दिया, हल्के हाथों से गेंद को खेला है. काउ कॉर्नर के खिलाड़ी जब तक गेंद को फील्ड करेंगे, थ्रो करेंगे आसानी के साथ में 2 रन मुकम्मल. खूबसूरत रनिंग बिटवीन द विकेट कि किस तरह से दौड़ना चाहिए, सिंगल को डबल में किस तरह से कन्वर्ट करना चाहिए. हम बेहतरीन एथलीट होने के प्रमाण है ये. 2 रन के साथ स्कोर में इजाफा होता हुआ स्कोर इस समय पहुंचता हुआ 18 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. एक अप्रतिम गेंद और बल्ले के बीच की लड़ाई है. तमाम दर्शक उत्सुकता भरी नजरों से इस खूबसूरत टूर्नामेंट को देखते हुए अपने दिलों में जगह देते हुए अमित गेंदबाजी के लिए अब तक जिनके पास सटीकता है, अनुशासन का दूसरा नाम मिस्टर अमित. तैयार होते हुए ईश्वर की दूसरी गेंद अराउंड द विकेट. शॉर्ट गेंद थी, शफल होगी, जगह बना के खेलना चाहते थे. जहां तक बात करेंगे लॉन्ग लेग की, फाइन लेग की, पूरी तरह से खाली नजर आता हुआ. डीप थर्ड मैन की बात करेंगे, डीप गली की बात करेंगे, डीप बैकवर्ड पॉइंट की बात करेंगे, कवर पॉइंट की बात करेंगे, पूरी तरह से इनफील्ड के ऊपर से गेंद अगर खेलते हैं तो पूरी तरह से खाली एरिया है. लेकिन देखना है जो स्ट्राइकिंग के जो बल्लेबाज है मिस्टर मिलिंद, ईश्वर की अगली गेंद खेलने के लिए तैयार. खूबसूरत कवर रीजन में हल्के हाथों से गेंद को खेला है. सिंगल रन जरूर मिलेगा. स्कोर 1 रन से मूव होता हुआ इस समय 19 ऑन द बोर्ड. कहते हैं कि युवाओं के टकराव से निर्माण होता है, उसे कहते हैं संघर्ष. जो तमन्ना और आरज़ुओं को हकीकत में तब्दील करता है, उसे कहते हैं संघर्ष. जो अपने आप को औरों से आगे ले जाता है, उसे कहते हैं संघर्ष. और गेंद और बल्ले के बीच का जो संघर्ष है, उसको देखने के लिए तमाम दर्शक उत्सुक है, उसे भी कहते हैं संघर्ष. गेंद गिरने के बाद में काटा भी बदल रही है. फिंगर रोल की थी गेंद के ऊपर. अमित की गेंदबाजी की बात करेंगे तो नफीतुली गेंदबाजी. एवरी बॉल इज ऑफस्विंग फ्रॉम बैट्समैन्स रीच. रडार में गेंद को नहीं डाल रहे, बल्लेबाज को मजबूर कर रहे कि अब रिस्की स्ट्रोक खेले, एक जाल बिछा रहे. एक नफीतुली गेंदबाज, एक परिपक्वता क्या है, उनका बेहतरीन अंदाज अगर किसने दिया इस टूर्नामेंट में, उसका नाम है मिस्टर अमित. सुपर मैग्निफिसेंट, काबिल तारीफ गेंदबाजी. यहां पर कदमों का खूबसूरत इस्तेमाल, दिशा को परख लिया था इस समय और गेंद को खेल दिया डिप मैदान के ऊपर से. स्टैंड एंड डिस्पैच आउट ऑफ द पार्क. थैंक यू, थैंक यू. बल्लेबाज केतन के बल्ले से निकलता हवाई फायर. जैसे सम्मानीय रुपेश सालकर सर ने रखा था, इनाम रखा है कि यहाँ पर कोई भी अगर सिक्सर जड़ता है उनके लिए 200 रुपए का कैश, 201 रुपए का कैश प्राइज दिया जाएगा. कदमों का मैच बॉल आता हुआ इस समय मिडल ऑफ द बैट गेंद को खेल दिया और गेंद सीधी डीप मैदान के ऊपर से आउट ऑफ द पार्क. स्टैंड एंड डिस्पैच. डिलीशियस साउंड हर्ड हुई थी गेंद और बल्ले के बीच में. जैसी टकराव हुई, एक मधुर आवाज ये दर्शाती हुई कि गेंद रुकने वाली नहीं है. गेंद को सीधा खेल दिया आउट ऑफ द पार्क. ओहो, ये दूसरा हवाई फायर, लाजवाब बल्लेबाजी मिस्टर केतन, जो इस टूर्नामेंट में नजाकत भरी गेंदबाजी कर रहे थे, उसके लेंथ लाइन को बिगाड़ा नहीं बल्कि बैकफुट के ऊपर ढकेल दिया है. स्कोर इस समय 31 रन.
तीसरी ओवर की समाप्ति के बाद में करंट रन रेट की बात करेंगे तो 10.33 का चलता हुआ, इसी हिसाब से अगर आप चलेंगे तो प्रेडिक्शन होगा 62 रनों का। चलते डीजे मास्टर के पास फिर आएंगे बीच मैदान। यस डीजे। मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन, अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन, मैं हूं कौन, मैं हूं कौन। थैंक यू डीजे, थैंक यू। केतन की आक्रामकता। अब आए साहिल गेंदबाजी के लिए, तो साइकिन के ऊपर बल्लेबाज है मेलिन। भुजशम्मा भी जल सकती है, तूफान से घिरी हुई कश्ती भी निकल सकती है। होके मायूस न अपने इरादे बदल, दोस्त तेरी किस्मत कभी भी बदल सकती है। प्रयास निरंतरता के साथ में होना चाहिए। बहुत ही बढ़िया इस समय प्रेजेंस ऑफ माइंड, सम्मान दिया गेंद को और अपने आक्रामक बल्लेबाज के ऊपर स्ट्राइक पे लाया। सिंगल के सारे स्कोर में होता हुआ 32 रन। कहते हैं कि जिंदगी में कभी उदास नहीं होना, किसी भी वक्त तेरा नाम बन सकता है। अगर दिल में हो आग और हौसला बुलंद तो अखबार बेचने वाला ही कलाम बन सकता है। प्रयास आखिरी छोर तक होनी चाहिए, मंजिल मिले या फिर तजुर्बा। फुलटॉस गेंद, मिस टाइम स्ट्रोक, यस नो, पहुंच नहीं पाएंगे उस गेंद के तय तक। सिंगल आसानी के साथ में मुकम्मल, दूसरी रन की मांग भी आसानी के साथ में पूरी। 34 ऑन द बोर्ड। हमारे गोल्डन मैजिक फिंगर दर्शाते हुए तन्मय। 34 ऑन द बोर्ड। अप्रतिम मैच चलता हुआ, खूबसूरत नियोजन। इस समय युवाओं को बड़ा प्लेटफॉर्म और क्रिकेट के चाहने वाले सुबह के सत्र से इस टूर्नामेंट का लुत्फ उठाते हुए, आनंद लेते हुए इस टूर्नामेंट का। साहिल तैयार, लेफ्ट आर्म ओवर द विकेट। इस समय मिस टाइम हुई है, कॉट बिहाइंड, यस आउट, इट इज टेकन। कम ऑन डीजे। थँक यू डीजे। महिम ग्रामपंचायतचे माजी सरपंच सन्माननीय अरुणजी पाटील सरांचं शुभागमन होते। वेलकम सर, शब्द सुमनाने तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत। आम्ही विनंती करतोय की आपण आसनस्थ व्हायचं आहे। सुरेख सामना मैदानाच्या आतमध्ये खेळला जातोय। गोलंदाजीसाठी मात्र साहिल आलाय, केतनला मात्र बॅक टू पवेलियन तंबूच्या आसऱ्याला पाठवलाय। नवीन फलंदाज येतो, हार्ड हिटर फलंदाज मिस्टर वैभव। क्षमता या फलंदाजाकडे, हवाई स्ट्रोक खेळण्याची ताकद आहे या फलंदाजाची, आणि साहिलच्या अगेन्स्ट मात्र ती ताकद तो दाखवेल का बघूया। साहिल तयार, गोलंदाजी मार्कवर। या वेळेला मात्र अतिशय सुरेख चेंडू, हाफ ट्रॅकर होता, रायझिंग डिलिव्हरी म्हणता येईल, थोडासा बाउन्स सुद्धा झाला। निर्धाव चेंडू येतोय, धावसंख्या जाऊन स्थिरावले। 34 34 धावफलकावर। चेंडू आणि फळीतलं द्वंद्व खऱ्या अर्थाने मात्र आता लढलं जाते मैदानाच्या आतमध्ये। एका बाजूने वडराई असेल, दुसऱ्या बाजूने सागर शिल्टे संघ। 34 ऑन द बोर्ड लागले जात आहे दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये। खोलवर टप्प्याचा चेंडू अलॉंग द कार्पेट एक्झिक्यूट केला, काऊ कॉर्नरला चेंडू फील्ड केला जाईल। एक धाव परिपूर्ण, दुसऱ्या धावेची दुसरी धाव सुद्धा पूर्ण, 2 धावा मात्र पूर्ण। धावसंख्या 2 ने पुढे सरकते। 36 36 धावफलकावर। अतिशय सुरेख लाईव्ह टेलिकास्ट आपण बघतायत माहीम मिठागरच्या या भव्यशा प्रांगणामध्ये। अप्रतिम टुर्नामेंट्स दरवर्षीप्रमाणे यंदाही आपण बघतोय। या वेळेला हुक केलाय चेंडूला, चेंडू मात्र जातोय लॉंग लेग, डीप लॉंग लेग रिजनला, फील्ड केलं जाईल, मात्र 2 धावा परिपूर्ण केल्या जात आहेत। धावसंख्या 2 ने पुढे सरकते। 38 38 धावफलकावर। पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये, व्हॉलेंटियरला विनंती असेल पाणी घेऊन जा। 38 धावफलकावर। ऑन द बोर्ड। धावसंख्या मात्र बघितलं तर सामना बॅलन्स मध्ये उभा आहे। नक्कीच थोडासा वेळ आपल्याकडे आहे। संगीतमय वातावरणामध्ये आपण डीजे मास्टरला विनंती करूया की वातावरण थोडंसं परिवर्तन करा। कमॉन डीजे। तारे गिनगिनिया
याद च तेरी मैं तां जागा रातां नूं रोक न पावां अखियां विचों गम दियां बरसातां नूं तारे गिन गिन याद च तेरी मैं तां जागा रातां नूं रोक न पावां अखियां विचों गम दियां बरसातां नूं ओ हो इश्क तेरा तड़पावे थँक्यू थँक्यू. 38 ऑन द बोर्ड. गोलंदाजी मार्कवर येतोय गोलंदाज प्रफुल. तर स्ट्रायकिंगला फलंदाज असेल मिलिंद. क्षेत्ररक्षण करणारा संघ हा SSC वडराय संघ आहे. फलंदाजीसाठी मात्र सागर शिल्टे संघ फलंदाजी करतोय. 4 षटकांचा खेळ संपलाय. 38 धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रफुल्ला गोलंदाजी मार्कवर येतोय 5वं षटक घेऊन. पंचायत समिती सदस्य माननीय सो तनुजाताई वागलोडे मॅडमचं या ठिकाणी आगमन ते. वेलकम मॅम. आपलं शब्दसुमनाने आम्ही हार्दिक स्वागत करतोय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव जातोय चेंडू. नेहमी म्हटलं जातं की हा शॉट कधी कधी तुम्हाला आबाद करतो, कधी कधी बर्बाद करतो. कारण ह्या शॉटवरती तुमचं तेवढं कॉन्सन्ट्रेशन नसतं आणि ज्या वेळेला तुमची एकाग्रता नसते त्यावेळेला तुमची ध्येयपूर्ती होऊ शकत नाही. फोकस हा गोल हा चांगल्या कॉन्सन्ट्रेशनने होतो, चांगल्या एकाग्रतेने होतो. अतिशय सुरेख शॉट ऑन पोल एंड टू द गॅप मध्ये चेंडू. 1 बाउंड 4 धावांसाठी. धावसंख्या 4 ने प्लाय होते. 42 ऑन द बोर्ड. यस दिस आहे. थँक्यू थँक्यू. 42 ऑन द बोर्ड. सुरेख शॉट ऑन पूल बघायला मिळतो मिड विकेट रिजनला. हा चेंडू मात्र पंच म्हणतील इट इज वाईट बॉल. हा खूप बाहेर होता. पिचिंग बघायला मिळाली आपल्याला. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना 43 रन्स. 43 धावा धावफलकावर. काही कमालीचं नियोजन केलंय माहीम मिठागर मित्र मंडळ यांच्या माध्यमातून. एक मोठं व्यासपीठ आणि ज्या पद्धतीने नियोजन आहे सुरेख वाखाणण्याजोगे आणि प्रशंसेस पात्र. अतिशय सुरेख पूल केलाय मात्र पूल सरळ हातामध्ये जाऊन विसावताना आणि या वेळेला मात्र मोठा मासा गळाला लागतो. यस दिजे. धावसंख्या 43 असताना 3रा विकेट तंबूच्या अस्त्राला. आनंद जातोय मैदानाच्या आतमध्ये. तर स्ट्रायकिंगला असेल तो वैभव. वेडिंग अॅनिव्हर्सरी आज काहीतरी मात्र स्मरणात राहण्यासारखं काम त्यांच्या माध्यमातून बघायला मिळेल का. या वेळेला पूल करण्याचा प्रयत्न आहे. पंच संकेत देताना व्हाईट बॉल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 44. आज की शाम किसके नाम. बघूया भव्य दिव्य ट्रॉफी अंतिम विजेता कोण असेल. सर्वांच्या नजरा आणि सर्वांच्या मनामध्ये उत्सुकता. या वेळेला कार्पेटला रोल करत चेंडूला खेळलाय. चेंडू मात्र जातोय काऊ कॉर्नरला. सुरेख क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो, चांगली गॅदरिंग, उत्तम दर्जाचं क्रिकेट. क्वालिटी क्रिकेट काय असतं हे मात्र आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये ऍक्टिव्ह होतोय. उत्तम दर्जा आहे क्रिकेटचा. चांगला मॅनेजमेंट आहे. अतिशय सुरेख लाईव्ह टेलिकास्ट आहेत. भव्य दिव्य आकर्षक ट्रॉफीज आहेत आणि आमचे सर्व सन्माननीय अतिथी स्थानपन्न होताना आम्हाला शुभाशीर्वाद देत आहेत. सर्वार्थाने जर आपण बघितलं तर आकर्षणाचं केंद्रबिंदू बनताना आणि सर्वांच्या मनामनामध्ये घर करणारी अशी टुर्नामेंट खूप चांगल्या पद्धतीने मॅनेजमेंट केलंय. माहीम मिठागरचे सन्माननीय मुकेशजी करबट असेल आणि त्यांच्या सर्व अंटायर टीमने अतिशय सुरेख मॅनेजमेंट बघायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 45 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 5 आहे. तन्मय मात्र आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन करताना गोल्डन मॅजिक फिंगरच्या माध्यमातून आमचे गुणलेखक आहेत आणि चांगलं अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. 45 धावफलकावर तयार होताना प्रफुल.
अतिशय सुरेख खोदून चेंडू काढायचा होता. चेंडूला मात्र बॅट आपण बघू शकाल, चेंडू शॉर्ट फाईन लेगला जातोय. एकदा वर्षित केली जाईल. 46 ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. अजूनपर्यंत सामना हा खूप बॅलन्स मध्ये बघायला मिळतोय. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. पाचव्या षटकातील शेवटचा चेंडू स्वेर चेंडू आहे. कुठेतरी गोलंदाज थोडीशी जास्त ताकद लावण्याचा प्रयत्न करतोय आणि दिशाहीन चेंडू हाताळला जातोय. नेहमी म्हटलं जातं की कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे, रेग्युलरिटी खूप महत्त्वाची आहे आणि त्यासाठी जर तुम्ही रेग्युलरिटी मैदानाच्या आतमध्ये दाखवली तर मॅचलिस्ट परफॉर्मन्स तुम्हाला देता येतो. सातत्यपूर्ण कामगिरी हे यशाचं गमक असतं. बघूया पुढचा चेंडू. या वेळेला भिरकावून दिलाय. चेंडू मात्र सरळ काऊ कॉर्नरच्या वरनं आउट ऑफ द पार्क. स्टँड अँड डिस्पॅच. एस डिझ थँक्यू Thank you, अजित सर. आपण बघितलं गेलं की निश्चितच ज्या पद्धतीने एक 5 षटकं हाताळली, चांगल्या चेंडूचा आपण बघतोय रिस्पेक्ट करून सिंगल डबल घेतला गेला. त्यानंतर आपण बघतोय ज्या वेळेला स्लॉटमध्ये रडारमध्ये चेंडू आला त्यावेळेला समाचार घेतला गेला आणि म्हणूनच आपण बघतोय आतापर्यंत 53 धावांपर्यंत आपण बघतोय. चर्चा करताना कर्णधार म्हणाले आम्हाला 55 पर्यंत धावा करायच्या, त्यापर्यंत पोहोचताना दिसत 5 षटकामध्ये. उर्वरित 6 चेंडू कसे खेळतात हे सगळ्यात बघणं महत्वाचं आहे. स्ट्रॅटेजी खूप चांगली आहे, गेम प्लॅनिंग खूप चांगलं आहे. सागर शिल्टे आपण बघूयात आणि गोलंदाजी मार्गावर कोण असणार आहे ते बघूयात. प्रत्येक वेळेला एक धाव, त्यानंतर षटकार चौकार. स्कोररला थोडंसं बिझी ठेवलंय 100% आपण बघतोय. आणि निश्चितच मी कॅमेरामॅनना विनंती करेन की थोडं प्रेक्षक वर्गाकडे सुद्धा कॅमेरा फिरवायचा आहे. ज्या पद्धतीनं मोठ्या संख्येने आपण बघतोय संपूर्ण मैदानामध्ये प्रेक्षक वर्ग बघायला मिळतोय. खचाखच आपण बघतोय यावेळेस भरलेला आहे. सागर शिल्टेचे समर्थक आपल्याला बघायला मिळतात ऑन स्क्रीन मध्ये. त्यानंतर आपण बघतोय यावेळेस संपूर्ण सागर शिल्टेचे समर्थक. त्यानंतर आपण बघतोय विविध संघांचे, देवीपाडा संघाचे समर्थक आपण बघतोय. मात्र देवीपाडा संघ हॅडलक म्हणेन मैदानाकडे वळूयात. शेवटचे 6 चेंडू स्लॉग ओव्हर काय घडते अजित सर? येस, स्लॉग ओव्हर मध्ये आपण बघूया. खोदून काढण्याचा प्रयत्न, सुरेख गोलंदाजी. कहते ना बारिश की बूंदे भले ही छोटी क्यों न हो, अगर वो लगातार बरसती है तो बड़े नदी का बहाव बनती है. वैसे आपके छोटे छोटे प्रयास जीवन में बड़ा परिवर्तन लाते हैं. वो छोटे छोटे प्रयासों को निरंतरता के साथ में करना चाहिए. फिलहाल गेंदबाजी के लिए फ्लाई स्लिप में गेंद जरूर कैरी हुई थी. बढ़िया फील्डिंग, सिंगल का हिस्सा 54 ऑन द बोर्ड. अच्छी गेंदबाजी. स्लॉग ओवर में बढ़िया गेंदबाजी. गेंदबाजी के लिए आए मिस्टर समीर. आखिरी 4 गेंदें शेष है. 5 ओवर की आखिरी गेंद के ऊपर जो हवाई फायर देखने को मिला था वैभव की तरफ से, वही अब ऑन स्ट्राइक के ऊपर है. उम्मीद उनके चाहने वाले जरूर करेंगे कि 4 गेंदों में एक बड़ा स्ट्रोक आए, लेकिन बात करेंगे समीर की गेंदबाजी की तो अब तक विश्वास दर्शाया कि भाई मैं इस स्लॉग ओवर में एक अच्छी गेंदबाज बन के जरूर आऊंगा. एक रिस्पॉन्सिबल गेंदबाज बन के उभरने की कोशिश. यहां पर शॉर्ट गेंद, पनिशमेंट. ओ माय गॉड. अच्छा, यहां पर अपने आप का प्रयास है. देखना यहां पर दर्शक वहां पर मौजूद है, यानी कि बढ़िया फील्डिंग. थोडंसं रिप्ले मध्ये बघायचं आहे आपण, थोडं थांबवायचं येस, आहे. तुमचा डाऊट आम्ही क्लिअर करू, पण आमचे प्रेक्षक त्या ठिकाणी आहेत. कुठल्याही प्रकारचा त्यांच्याकडनं संकेत आम्हाला येत नाहीये. बघूया. आपल्याकडे सुविधा आहे, कोणाच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा डाऊट नको आहे, त्यासाठीच आपण रिव्ह्यू ठेवलाय, लाईव्ह टेलिकास्ट ठेवलाय आणि प्रत्येकाला एक दर्जेदार टुर्नामेंट कशी खेळता येईल आणि एक यशस्वी टुर्नामेंटची सांगता कशी असते, चांगलं मॅनेजमेंट कसं असतं, या टुर्नामेंटच्या माध्यमातून आपण पुढे येणार आहे. बघूया. आणि सुरेख फील्डिंग, सेफ झोन, चांगली फील्डिंग आहे. टाळ्या झाल्या पाहिजेत. संघ कुठलाही असो, खेळाडू कुठलाही संघ असो, पण उत्तम जर काम होत असेल तर टाळ्या वाजवताना कंजूसी करू नका. वेळेला मात्र बघायचं आहे. पंच आमच्याकडे वळत आहेत. व्हाईट बॉलचे संकेत, धावसंख्या जाऊन पोहोचेल 57. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. अतिशय दर्जेदार टुर्नामेंट्स आपण बघतोय. ग्रीन रॅश, चांगलं ग्रीन कार्पेट बघायला मिळते. उत्तम दर्जाचं ग्राउंड मेंटेन केलंय आणि चांगला क्रीडा रसिक वर्ग सुद्धा या सकाळच्या 17 बघायला मिळतोय. या वेळेला मी तर आरपार खेळेन असा प्रयत्न होता आणि बघूया. सरळ मिड विकेटच्या वरनं भिरकावून दिलाय वैभव नावाचा ब्रँडेड सिक्सर. कम ऑन डीजे.
थँक्यू जाऊन धावसंख्या पोहोचते 63. 63 धावा ऑन द बोर्ड. वैभव मात्र उत्तम दर्जाची फलंदाजी. या वेळेला थोडा चांगला बाउन्स होता. चांगला चेंडू आहे. पंच मात्र आपलं डिसिजन देण्यासाठी सज्ज आहेत, ह्याची नोंद घ्या. 63 धावा ऑन द बोर्ड. शेवटचा एक चेंडू येणं शेष आहे. नेहमी म्हणतो त्याप्रमाणे ऑल इज वेल दॅट एंड्स वेल. शेवट गोड होईल का? येस. 64 धावांचं टार्गेट सेट केलंय. काय म्हणाल मनीष कायल सर? अप्रतिम फलंदाजी मी म्हणेन. निश्चितच ज्या पद्धतीने एक 64 धावा जास्त मागे ठरू शकते त्याचं कारण आहे मुकेशजी करबट आमच्याशा समालोचक कक्षाशी संपर्क साधायचा आहे. मुकेश करबट, ज्या पद्धतीने आपण बघतो हे 64 धावा कुठेतरी महाग ठरू शकते त्याचं कारण आहे क्लायमेट चेंज. इथे मात्र कसोटी लागेल फलंदाजाची SSC वडराई संघाची, कारण गोलंदाजाची बाजू आपण बघतोय मजबूत बाजू आहे. चांगले गोलंदाज आहेत सागर शेळटे या संघाकडे आणि निश्चितच 64 धावा एक माफक आव्हान आपण बघतोय ठेवलं गेलंय. निश्चितच आपण बघतोय ऑन स्क्रीनवर बघायला मिळतात ट्रॉफीज, मान्यवर पाहुणे आपण बघतोय ऑन स्क्रीनवर आपल्याला बघायला मिळतील आता लगेचच. निश्चितच आपण बघतोय सन्माननीय दीपकजी करबट साहेब सरपंच माहीम ग्रामपंचायत. त्यानंतर आपण बघतोय माजी सरपंच मान्य श्री अरुणजी पाटील साहेब आपण बघतोय इथे उपस्थित आहेत. त्यानंतर आपण बघतोय जिल्हा परिषद सदस्य मॅडम आपण बघतोय वैशाली करबट ठाकरे मॅडम आपण बघतोय इथे उपस्थित आहेत. त्यानंतर पंचायत समिती सदस्य वागलोडे मॅडम सुद्धा इथे उपस्थित आहेत. प्रमिलाताई वर्तक आपण बघतोय ग्रामपंचायत सदस्य इथे उपस्थित आहेत. निश्चितच माहीम शेतकी सोसायटीचे चेअरमन सन्मान्य सचिंद्रजी कलिंगडे, जयश्री वर्तक मॅडम इथे उपस्थित आहेत. सॉरी, तर निश्चितच मान्यवर पाहुणे इथे आपण बघतोय मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. मेगा फायनल अंतिम 6 षटकात 64 धावांचं टार्गेट आणि यानंतर या 6 षटकानंतर आपण बघतोय माहीम मिठागर संघाचा या मैदानाचा अंतिम विजेता संघ कोणता आहे. निश्चितच या शेवटचा दिवस आहे वर्षाचा आणि या वर्षाच्या शेवटच्या दिवशी निश्चितच चॅम्पियन कोण ठरणार आहे, या बाहुबली ट्रॉफीचा मानकरी कोण ठरणार आहे हे आपल्याला बघायला मिळणार आहे. क्षेत्ररक्षण शोधलं जाते. 2 पंच मैदानावर आहेत. सलामीची जोडी मैदानात जाते. दोन्ही संघांना पुन्हा एकदा शुभेच्छा असतील. ऑल द बेस्ट आपण बघतोय. सामन्याला सुरुवात होईपर्यंत आपण बघतोय यावेळेस जाऊयात स्वागत समारंभाकडे. निश्चितच आपण बघतोय मान्यवर पाहुणे इथे आलेले आहेत. त्यांचं स्वागत आपण समारंभ यावेळेस पार पाडणार आहोत. निश्चितच वेळात वेळ काढून ते उपस्थित झालेत. तर सलामीची जोडी मैदानामध्ये जाते आपण बघतोय. एका बाजूला प्रफुल्ल, दुसऱ्या बाजूला. तर निश्चित आपण स्वागत समारंभाकडे वळतोय. सन्माननीय आपण बघतोय माहीम गावचे प्रथम नागरिक अनुराग सन्माननीय सरपंच साहेब माननीय दीपकजी करबट साहेब यांचं स्वागत यावेळेस केलं जातंय. मुकेशजी करबट यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं येथे स्वागत सन्मान करायचा आहे. जोरदार टाळ्या झाला पाहिजेत पाहुण्यांचं. मान्य श्री दीपकजी करबट साहेब सरपंच माहीम ग्रामपंचायत. त्यानंतर आपण बघतोय माहीम आदिवासी शेतकी सोसायटीचे चेअरमन मान्य श्री सचिंद्रजी कलिंगडे यांचं स्वागत विशाल याने करावं असं मी त्यांना विनंती करतो. विशाल चिंबाटे. सामन्याला सुरुवात. मैदानाकडे वळूयात. पुन्हा एकदा स्वागत समारंभाकडे येऊयात. आपण मैदानाकडे जाऊयात. मॅच ऑन, गेम ऑन, ग्रँड फिनाले आपण बघतो. यावेळेस 64 धावांचं आव्हान. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय तो म्हणजेच वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं षटक घेऊन येतोय महेंद्र. पहिला चेंडू बॅटची लागते. चेंडू जातोय शॉर्ट थर्ड मॅन रिझन मध्ये. 1 धाव पूर्ण केली गेली आणि निश्चितच आपण स्वागत समारंभाकडे वळूयात. सन्माननीय सचिंद्र कलिंगडे यांची आपण स्वागत करतोय. सन्माननीय चेअरमन माहीम आदिवासी शेतकी सोसायटीचे विनंती करतो स्वागत स्वीकारायचं आहे. जोरदार टाळ्या झाला पाहिजेत. सामना सुरू ठेवायचा आहे. तर महेंद्र आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर राईट मोवर विकेटचा मारा करतोय. यावेळेस अपील झाला गेला. निश्चितच जोरदार अपील. मात्र अपील फेटाळलं पंच. थोडंसं आपण बघतो चेंडू पडल्यानंतर उसळे घेतोय आणि हाईट फॅक्टर इथे बघायला मिळतंय. पंचांचा इशारा लेग बाईज अवांतरच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळतंय. धावसंख्येत भर. धावसंख्या धावफलकावर आपण बघतोय 2 धावा लागल्या गेल्यात. निश्चितच चांगली सुरुवात आपण बघतोय. निश्चितच 2 धावा लागल्या.
यावेळेस प्रफुल्ल येतोय ज्याने गोलंदाजीमध्ये कमाल केली, मात्र शेवटच्या षटकामध्ये थोडीशी बॉडी लँग्वेज पडताना दिसली गोलंदाजी करताना प्रफुल्ल याची. मात्र बॅटिंगमध्ये कमाल करावी लागेल. 64 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय. क्वेकारवान अतिशय चांगला चेंडू हाताळला गेला. यावेळेस स्वतः आपण बघतोय क्षेत्ररक्षक कलेक्ट करतोय, त्यावेळेस 1 धाव पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्येत भर, धावसंख्या 3 धावा. निश्चितच आपण बघतोय संत सावध सुरुवात ज्या पद्धतीने शिल्टे संघाने विकेट ठेवले होते आणि नंतर आपण बघतोय ज्या पद्धतीने खराब चेंडूवर प्रहार केला गेला, त्यानंतर आपण बघतोय त्या पद्धतीनं फलंदाजी करावी लागेल. मात्र क्लायमेट आपण बघतोय सूर्यास्ताकडे जातोय, शेवटचा आपण बघतोय आजचा दिवस या वर्षातला, नंतर आता रात्र उरेल फक्त. आणि निश्चितच सगळ्यांना पुन्हा एकदा या क्रिकेट निमित्ताने नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सुरेख चेंडू अपील केला गेलाय, मात्र आपण फिटवून लावतोय. गडी बाद होण्याची शक्यता, काय घडतंय? पंचांचा इशारा नॉट आउट. निश्चितच 3 यष्ट्या उद्ध्वस्त करून दिल्यात. एक चांगलं क्रिकेट बघायला मिळतंय, गोलंदाजी चांगली होतंय. निश्चितच त्याच पद्धतीनं चांगलं डिफेंड केलं फलंदाजाने आणि नंतर आपण बघतोय क्षेत्ररक्षकाने कस बघायला, यष्टीरक्षकाचा कस लागला. अजित सर, कमालीची मेहनत बघायला मिळते. जीवाच्या आकांक्षाने मात्र आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याची लढाई आहे आणि आकर्षक ट्रॉफी जिंकण्याचा गौरव तुम्हाला का मिळेल? या माहीम मिठागर मित्रमंडळीच्या माध्यमातून आयोजित या टुर्नामेंटमध्ये तुमच्या गावाचा सन्मान का होईल, का तुमच्या गावाच्या नावाला इकडे गौरवण्यात येईल? कारण तुमच्याकडे गुणवत्ता आणि तुम्ही क्लास दाखवलाय सर. निश्चित अप्रतिम गोलंदाजी आणि त्या पद्धतीने आपण बघतोय चांगलं क्रिकेट, चांगलं सपोर्ट आपण बघतोय. निश्चितच गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाचा आधार असतो आणि तो आधार प्रत्येक क्षेत्ररक्षक यावेळेस मैदानामध्ये देताना दिसतोय. आपलं 100% झोकताना मैदानामध्ये यावेळेस क्षेत्ररक्षक सागर मित्र शिल्टे संघाचे. ओव्हरपेच चेंडू निश्चितच आपण बघतोय शफल होऊन कव्हर सीझन मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता थोडासा, मात्र चुकला जातोय. निर्धाव चेंडूची समाप्ती आपण बघतोय. यावेळेस आतापर्यंत आपण बघतोय 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 3 धावा अक्षरशः बांधून ठेवलंय. चांगली गोलंदाजी होताना दिसतंय. यावेळेस गोलंदाज मिलिंदच्या माध्यमातून, महेंद्रच्या माध्यमातून महेंद्र. पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा ब्लॉक हॉलचा मारा केला, ब्रह्मास्त्राचा मारा करताय. जास्तीत जास्त ब्लॉक हॉल खेळण्याचा प्रयत्न केला गेला. 1 धाव मिळते. षटक संपते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आपण बघतोय ती म्हणजेच बिनगडीबाद 4 धावा. आपण स्वागत समारंभाकडे वळतोय. तिथे आपण बघतोय सन्माननीय निश्चितच वैशाली करबट ठाकरे मॅडम, जिल्हा परिषद सदस्य, यांचं स्वागत प्रतीक शिंगडे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. निश्चितच सन्माननीय आपण बघतोय पाहुणे इथे उपस्थित आहेत. वैशाली करबट ठाकरे मॅडम यांचं स्वागत यावेळेस निश्चितच प्रतीक शिंगडेच्या माध्यमातून केलं जाते. जोरदार टाळ्या झाला पाहिजेत. वेलकम. निश्चितच खूप स्वागत असेल. त्यानंतर पुढील स्वागत आपण करूयात. पंचायत समिती सदस्य मॅडम माननीय सौ तनुजा वागलोडे मॅडम यांचं स्वागत निश्चितच पराग चिंबाटे यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतोय. निश्चितच पंचायत समिती सदस्य आपण बघतोय मॅडम तनुजा वागलोडे मॅडम यांचं स्वागत केलं जात आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मान्यवर पाहुण्यांसाठी. आणि चांगल्या आठवणी आपण बघतायत युट्यूबच्या माध्यमातून कॅच केल्या जात आहेत. येस, पाटील नेटवर्कचं जितकं कौतुक करावं तितकं कमीच आहे. निश्चितच मैदानाकडे वळतोय आपण. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय तो म्हणजेच मिलिंद. फलंदाज करेल स्ट्राईक एंडकडे फलंदाज उद्देश. राईट आर्म ओव्हर द निश्चितच मारा केला जातोय, मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप. पंचांचा इशारा येतोय. खराब चेंडूची नोंद केली गेली. प्रेशर, निश्चितच प्रेशर आहे. त्याचं कारण असं उद्देश सारखा चांगला फलंदाज मैदानामध्ये आहे. कुठेतरी आउटसाइड द ऑफ स्टंप एक चांगली रणनीती आहे, मात्र निश्चितच दिशाहीन चेंडू टाकला गेला आणि निश्चितच त्याचा प्रत्यय खराब चेंडू. अतिरिक्त धाव मिळतंय. धावसंख्येत भर, धावसंख्या धावफलकावर आपण बघतोय ती म्हणजेच 5 धावा. मिलिंद टू उद्देश. सुरेख चेंडू पॉइंट क्षेत्राकडे खेळला. अप्रतिम क्षेत्ररक्षण, सुपर फिल्डिंग, ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग बघायला मिळतं. यावेळेस झोकून दिलंय निश्चितच सगळ्या क्षेत्ररक्षकांनी आणि यावेळेस एकच धावेर समाधान मानावं लागतंय. जर चुकी झाली असती तर निश्चितच चेंडू सीमारेषेकडे गेला असता, मात्र निश्चितच आपलं एफर्ट देताना दिसतोय प्रत्येक क्षेत्ररक्षक. प्रत्येक खेळाडू आपल्याला मैदानामध्ये आपलं 100% झोकून देताना दिसतोय. गुड फिल्डिंग. धावसंख्या 1 ने वाढतंय. 6 धावा. चांगली गोलंदाजी मैदानामध्ये यावेळेस प्रफुल्ल आणि उद्देशला कमाल करावी लागेल, कारण 64 धावांचं टार्गेट समोर ठेवलं गेलंय आणि निश्चितच त्या उद्देशानं आपल्याला मेहनत करावी लागेल. धावा जमवाव्या लागतील आणि या मैदानामध्ये तुम्ही गॅपमध्ये खेळलं पाहिजेत. या मैदानामध्ये तुम्ही चांगले फटके खेळले तर तुम्ही धावा जमवू शकाल, नो डाऊट. षटकाराला रुपेश सालकर यांच्याकडनं 201 रुपयाचं पारितोषिक आहे प्रत्येक षटकारासाठी.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न निश्चितच आपण बघतोय. नो मॅन लँड मध्ये चेंडू जातोय, तो म्हणजेच बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण, 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात आणि निश्चितच 2च धाव्यावर समाधान मारावं लागतंय. चांगला फटका शॉर्ट ऑफ पूल आपण बघतोय, यावेळेस चेंडू केला गेला होता आणि 2 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या धावफलकावर 8 धावा, यावेळेस 64 धावांचा पाठलाग करताना. आतापर्यंत 8 धावा लागल्या गेल्या. दुसरं षटक मार्गस्थ आहे. मिलिंद चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. मेगा फायनल बिग फाईट आपण बघतोय. एका बाजूला सागर मित्र शिल्टे, दुसऱ्या बाजूला SSC वडराई. दोन्ही संघ बलाढ्य संघ आपण बघतोय, पहिल्यांदा लढताना दिसतात एकमेकांसमोर. सुपर चेंडू आणि अप्रतिम फटका आपण बघतोय. कव्हर ड्राईव्ह बघायला मिळतोय. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी. कमॉन डीजे. थँक्यू डीजे व्हेरी मच. आपण बघतोय आतापर्यंत कुठेतरी सूर गवसला नव्हता, यावेळेस मात्र ओळखला. आउटसाइड ऑप्शन आहे. गॅप शोधण्यामध्ये यशस्वी झालाय हा फलंदाज प्रफुल्ल आणि गरज असताना एक चौकार खेचून आणतोय. 12 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. स्टेप आउट डाऊन राऊंड आपण बघतोय. बॅट टू द बॉलर खेळण्याचा काढण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण केली गेली. चांगलं क्षेत्ररक्षण आणि आपण बघतोय यावेळेस आतापर्यंत 1.5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. आतापर्यंत धावसंख्या धावफलकावर 13 धावा आणि निश्चितच आपण बघतोय एक कुठेतरी स्टार्ट करावा लागेल आणि तो स्टार्ट करून देताना हे 2 फलंदाज. याच्यानंतर मात्र आपण बघतोय जी धावांची गती आहे ही धावगती वाढवावी लागेल. एक चांगल्या पद्धतीनं निश्चितच रणनीती आखावी लागेल फलंदाजी करणाऱ्या संघाला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस. निर्धाव चेंडूची समाप्ती. अतिशय चांगली गोलंदाजी. दुसरं षटक संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीचं धावसंख्या धावफलकावर आपण बघतोय. 1 चेंडू शिल्लक आहे का? येस, आणखीन 1 चेंडू शिल्लक आहे. 1.5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 13 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात आणि निश्चित उद्देश आपण बघतोय ज्या पद्धतीनं सलामी लावलेला फलंदाज आहे. आतापर्यंत 2 धावांवर खेळतोय. 6 चेंडूचा सामना केलाय आणि प्रफुल्ल आपण बघतोय 5 चेंडूचा सामना करून 9 धावांवर खेळतोय. 25 चेंडू आणि आपण बघतोय 51 धावांची आवश्यकता. यावेळेस इनसाइड आउट आपण बघतोय. वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्राकडे चेंडू खेळवला गेलाय. 1 धाव पूर्ण करतोय निश्चितच आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. षटक संपतंय दुसरं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 14 धावा. उर्वरित आपण बघतोय 24 चेंडू आणि 50 धावांची आवश्यकता. स्वागत समारंभाकडे वळतोय आपण इथे निश्चितच समालोचन कक्षामध्ये. जयश्रीताई वर्तक आपण बघतोय ग्रामपंचायत सदस्य सौ जयश्रीताई वर्तक यांचं स्वागत केलं जात आहे. प्रसाद करबट यांना विनंती करतो की त्यांचा यावेळेस सन्मान करायचा आहे. वेळात वेळ काढून दरवर्षी या नियोजनाला उपस्थित राहत असतात. जयश्रीताई वर्तक सदस्य ग्रामपंचायत माहीम. सन्माननीय अरुणजी पाटील साहेब माजी सरपंच ग्रामपंचायत माहीम यांचं सुद्धा निश्चितच स्वागत मुकेशजी करबट करतील असं मी त्यांना विनंती करतो. स्वागत स्वीकारायचं आहे अरुणजी पाटील. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मान्यवर पाहुण्यांसाठी आणि निश्चितच खूप खूप धन्यवाद निश्चितच म्हणावे लागेल. यानंतर पुढील 2 षटक मी आमंत्रित करतो मायक्रोफोनवर. माझे साथी समालोचक सुमधुर आवाज पालघर जिल्ह्याचा बुलंद आवाज आपण बघतोय अजित पाटील सर यांना. थैंक यू. तो बढ़िया मैच है. यहाँ पे 24 गेंदें आने शेष 50 रनों की आवश्यकता. यहां से आपका सफर जीत की राह में अगर आप ले जाना चाहते हो, आवश्यकता हवाई फायर. महेंद्र लांगे गेंदबाजी के लिए सामने उद्देश्य. तीसरी ओवर की पहली गेंद इस समय मिस टाइम हुई है. नो मैंस लैंड में गेंद आसानी के साथ में सिंगल मुकम्मल. तो देखना इस समय तूफान की कमी नहीं जीवन में लड़ते हुए सफर करना होगा. जो भी मिलेंगे जख्म सफर राहों में उन्हें ही जिंदगी का तजुर्बा कहना होगा. लाख जख्म खाने पर भी हर जख्म नया होगा. तजुर्बा कितना भी क्यों न हो हर सफर नया होगा. तो यहां से आपका हर सफर नया होगा. 23 गेंदें 49 रनों की आवश्यकता. मैच को अगर आपको जीतना है तो बड़े स्ट्रोक की तलाश में आपको निकलना होगा. फिलहाल स्ट्राइकिंग के ऊपर जो बल्लेबाज है प्रफुल्ल. नाम बड़ा है, क्या काम बड़ा होगा. देखना इस समय 23 गेंदें 49 रन की दरकार है. मैच अभी भी बैलेंसिंग नजर आ रहा है. यहां से अगर बढ़िया जो भी खेलेगा इस मैच को ले जाएगा. देखना इस समय सुपर मैच चलता हुआ. सभी की दिलों की धड़कनें तेज है, सांसें रफ्तार से चल रहे हो. दिलचस्प ऐसे मोड़ पर जीत कभी भी बेहतरीन क्रिकेट की होती है. तैयार महेंद्र लांगे गेंदबाज के लिए. सामने प्रफुल्ल. तीसरी ओवर की दूसरी गेंद. बहुत ही बढ़िया समरिंग डिलीवरी. गिरने के बाद में काटा भी बदल रही है और नीचे रह रही है.
आज प्रभावित किया सागर सिल्टे के बल्लेबाजों ने, गेंदबाजों ने बेहतरीन प्लानिंग, अच्छी स्ट्रैटेजी, उसके बदौलत मेगा फाइनल में पहुंची है। तो दूसरी तरफ वडराई टीम के जाबाजों ने भी बहुत ही लाजवाब काम किया है, सुपर्ब काम। ईश्वर की तीसरी गेंद तैयार, गेंदबाजी के लिए कदमों का इस्तेमाल, मिड ऑन में वैभव खड़े वहां पर, अच्छी स्टॉप, सिंगल का इजाफा, सिंगल के सहारे इस समय स्कोर पहुंचता हुआ 16 ऑन द बोर्ड। 64 रनों का लक्ष्य, यानी कि 48 रन अभी भी चाहिए। तो यहां से जो हवा में थोड़ी सी नमी है, मिडल ऑफ द बैट आपको खेलना होगा, प्रॉपर गेंद को मिडल करना होगा, तभी गेंद जाएगी आउट ऑफ द पार्क। मुश्किल कुछ नहीं है, प्रयास होने चाहिए। यहां पर एंडफील्ड के ऊपर से एग्जीक्यूट किया, वंस बाउंस गेंद को बाउंड्री लाइन के बाहर, खूबसूरत चौका आता हुआ। थैंक यू डीजे। इस स्कोर इस समय पहुंचता हुआ 20 रन। तो आने वाली 2 गेंदें अभी भी शेष है। इस दुनिया में आसान काम है विश्वास को खोना, कठिन काम है विश्वास को पाना, और उससे भी कठिन काम है उस विश्वास को बरकरार रखना। क्या विश्वास को बरकरार रखेंगे? उद्देश्य यहां पर जरूर पुल करना चाहते थे, मिडल ऑफ द बैट नहीं खेल पाए, इसलिए मिड ऑन में गेंद को एग्जीक्यूट किया, सिंगल का इजाफा। 21 ऑन द बोर्ड, अभी भी 43 रन की मांग। गेंदें आनी 19 गेंदें आनी शेष है। 43 रन मैच को जीतने के लिए लक्ष्य बड़ा है, लेकिन जैसे मैंने पहले ही कहा था कि मुसीबत अगर आपके सामने बड़ी है तो आपके हौसले को बता देना कि किस तरह से उसको खत्म करना है। तो तैयार इस समय प्रफुल्ल, ईश्वर की आखिरी गेंद, ओ लाजवाब गेंद, राइजिंग डिलीवरी। 18 गेंदें आपके पास है, 43 रन की आवश्यकता। कहते हैं कि सीमाएं प्रेम की भी होती है, सीमाएं मित्रता की भी होती है, सीमाएं धैर्य की भी होती है, और सीमाएं शत्रुता की भी होती है। लेकिन सीमाओं से परे जो काम करता है वो सम्मानजनक काम सबके दिलों में घर करता है। तो यहां से जो सीमाएं सीमित है बाउंड्री लाइन की, उस सीमाओं के पार आपको गेंद को खेलना होगा। और 18 गेंदें शेष है, 43 रन की जो दरकार है, 14.33 रन का जो रिक्वायर्ड रन रेट है उसको पाना होगा। येस अजित सर, तुम्हाला थोडंसं थांबवतोय। इथे आपण बघतोय मंचावर मध्ये आपण बघतोय मान्य श्री दीपेशजी वर्तक साहेब इथे उपस्थित आहेत। क्रीडाप्रेमी यांचं सुद्धा स्वागत करायचं आहे। रोहित पानेरा यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे। तर आपण बघतोय यावेळेस क्षेत्ररक्षण विरोधनं सजवलं जातं, तोपर्यंत आपण बघतोय सन्माननीय दीपेशजी वर्तक साहेब क्रीडाप्रेमी यांचं स्वागत केलं, जोरदार टाळ्या झाला पाहिजेत। मैदानाकडे वळूयात, ओव्हर टू अजित पाटिल सर। थैंक यू मनीष सर। यहाँ पर एज लगी है, गेंद जाते भी इस समय बहुत ही खूबसूरत, शॉर्ट थर्ड मैन के खिलाड़ी इस समय गेंद को रोकते हुए, सिंगल का इजाफा। 17 गेंदें आपके पास है, 42 रन की दरकार है, गेंदें हो चुके 22, 22 रन स्कोर कार्ड के ऊपर। अब यहां से वडराई टीम की जो सफर है थोड़ा सा मुश्किल गलियारों से गुजरता हुआ जाएगा। यहां से स्ट्रोक आना आवश्यक है, समय की मांग है, वक्त का तकाजा कि रन आपको बनने चाहिए। यहां से यहां पर जैसी आवाज आई और गेंद को खेल दिया डीप मिडान के ऊपर से, यस इट इज 6। थैंक यू। कहते ना, धन कहता है मुझे जमा करो, कैलेंडर कहता है मुझे पलटो, समय कहता है मुझे अच्छा प्लान करो, और भविष्य कहता है हमें जीतो। तो देखना यहां पर लाउड अपील, अंपायर कहते वेट इज आउट, प्लम में पकड़े गए। तो देखना है विकेट का पतन होता हुआ। यस दीजिए। थँक्यू डीजे। आपण बघतोय इथे सन्माननीय रुपेशजी धनपालाव इथे उपस्थित आहेत। माहीम खडकी शेतकी सोसायटीचे सदस्य, त्यांचं इथे स्वागत केलं जाईल। सौरव करपट यांना विनंती करतो की त्यांचं यावेळेस पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे। रुपेशजी धनपाल निश्चितच वेळात वेळ काढून ते उपस्थित राहिल्यात। सगळंच मान्यवरांचं हार्दिक स्वागत। इथे मॅचकडे जाऊयात। आपण बघतोय समीकरण बदललं गेलं, 28 धावा लागल्या गेल्यात, 3.3 षटकांचा खेळ समाप्त झाला आतापर्यंत। तर निश्चितच 15 चेंडू आणि 36 धावांचं आव्हान अजूनपर्यंत
आहे ते म्हणजेच SSC वडराई संघासमोर. आणि अजित सर, मला एक म्हणायचं आहे की इथे प्रयत्न होतात मात्र कुठेतरी बॅटची एज लागते, कुठेतरी एक शुअर फटके लागत नाही. प्रफुल्लने मात्र सुरुवात केली होती, मात्र दुसऱ्या चेंडूवर लगेच एक तेरी तो एक मेरी म्हणत गडीबाद करतोय. यस 15 आणि 36, 15 चेंडू 36 धावांची गरज. अवे फ्रॉम बॉडी, कुठेतरी फुटवर्क दाखवत नाही फलंदाज आणि अशा वेळेला आउटसाइड द ऑफ स्टंप ची रणनीती आहे, ची प्लॅनिंग आहे, ची योजना आहे, ती योजना मात्र यशस्वीपणे पार पाडताना गोलंदाज. 14 चेंडू 36 धावांची गरज आहे. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट पॅव्हिलियन इन कडनं गोलंदाजच्या मार्कवर. हा खराब चेंडू बघूया. एक्स्ट्राच्या धावा मात्र नक्कीच वाईटचे संकेत पंच. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. 30 धावा. आता 14 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 34 धावांची आवश्यकता आहे. डिफरन्स जर आपण बघितलं, तफावत जर आपण बघितली, तब्बल 20 रनांची आहे. 14-34. बघूया अंतर कसं कमी केलं जाईल. या वेळेला लॉप केलाय. चेंडू मात्र सरळ जाईल. वन्स बाउन्स 4 धावांसाठी. कम ऑन डीजे. ओ पता नहीं जी कौन सा नशा करता है, यार मेरा है एक से वो फोन करता है, पता नहीं जी कौन सा नशा करता है, थँक्यू. 13 चेंडू आणि 30 धावांची गरज. 34 धावा ऑन द बोर्ड. या वेळेला डाऊन द ग्राउंड मला वाटलं चुकी बघायला मिळते. रीना टेबलावर आरशी पनी गो रीना टेबलावर आरशी पनी रीना टेबलावर आरशी पनी गो रीना टेबलावर आरशी थँक्यू. 12 चेंडू 26 धावांची गरज. धावसंख्या बघायला मिळते स्कोर कार्ड वरती 38. क्या लग रहा है मनीष सर आपको? नाही, या सिच्युएशन मध्ये आपण बघतोय सेम सिच्युएशन बघायला मिळतंय. 4 ओव्हरमध्ये सुद्धा आपण बघतोय सागर शेट्टीच्या 38 धावा होत्या. आता आपण बघतोय इथे सुद्धा 38 धावा आहेत. मात्र आता येणाऱ्या 2 षटकामध्ये काय घडते हे बघणं महत्वाचं आहे. उर्वरित 12 चेंडू आणि धावांची आवश्यकता असणार आहे. 26 धावा. जीवन एक कसोटी आहे, मागे वळून पाहू नका. कोणीतरी येईल तारावया, वाट कोणाची बघू नका. जग जिंकायचे आहे, हार कधी मानू नका. आणि यश हे तुमच्या जवळ आहे, जिंकल्याशिवाय थांबू नका. निश्चितच कोशिश करणे वालों की कभी हार नाही होती. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. बघूया 12-26 सुंदर समीकरण मैदानाच्या आतमध्ये. या वेळेला मात्र शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र डीप फाईन लेगला ट्रॅव्हल केलाय. 2 धावा परिपूर्ण. 11-24. तर आपण बघतोय आणखीन एक पारितोषिक इथे आलंय. एकविरा स्पोर्ट्स केळवे यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज साठी बॅट इथे दिलेली आहे. धन्यवाद. अनिकेत उंबरसाडा यांच्या माध्यमातून आपण बघतोय एकविरा स्पोर्ट्स केळवे मॅन ऑफ द सिरीज साठी एक बॅट त्यांनी दिलेली आहे. त्यांचं आयोजकांच्या वतीनं हार्दिक हार्दिक धन्यवाद. आणि सर आता ताजी अपडेट आहे आपल्याला. 20,290 लोकांनी लाईव्ह सामना बघितलाय आजच्या दिवसाच्या सर्व मॅचेस. सुपर गोलंदाजी, अतिशय चांगली गोलंदाजी इथे आपण बघतोय. अजूनही सामना आपण संपलेला नाहीये आणि निश्चितच या ठिकाणी आपण बघतोय बॅट बघू शकता एकविरा स्पोर्ट्सची. अप्रतिम ब्लेड आपण बघतोय एकविरा स्पोर्ट्स. अनिकेत आपण बघतोय उंबरसाडा यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज साठी हे पारितोषिक देण्यात आलेलं आहे. मैदानाकडे वळूयात. सुपर मॅच. या वेळेला चेंडू सीमा पार षटकार. राजू पाटील आला नवस. राजे साहेबांचा तो खास. राजू पाटील आला नवस. होते चर्चा गावागावात एकच वादा. थँक्यू सर. क्या लग रहा है? 9 चेंडू ने 18 धावांची गरज आहे. अप्रतिम एकच वादा आता इथे म्हणायला लागेल. विपुल दादा आणि स्ट्राईक नॉन स्ट्राईक एंडला असणार आपला कोण
उद्देश दादा यांच्यावर दारोमदार आहे आणि एसएससी वडराई संघ संपूर्णपणे निश्चितच एका त्यांच्यावर बाजूने महेंद्र डोळे ठेवून आहे. लांगेला कम बॅकिंग करावी लागेल सागर शेळटे संघासाठी. येस, अप्रतिम बॅटल. सुपर मॅच. या वेळेला चेंडू मात्र समालोचन कार्याला अभिवादन करताना थँक्यू डीजे दिलीप पेंगसरकर. आपण बघतोय नेहमीच म्हणायचे की संयम असायला पाहिजे. इथे मात्र मी म्हणत होतो की काय घडतंय, हा सामना सुटतोय की नाही. संयम ठेवला शेवटपर्यंत आणि आपण बघतोय यावेळेस गडी बाद झाले नाही जास्त मोठ्या प्रमाणात आणि त्याचा फायदा इथे मात्र आपण बघतोय स्लॉग ओव्हरमध्ये. आपण बघतोय शेवटच्या षटकामध्ये समाचार घेताना दिसत आहेत दोन्ही फलंदाज. अजित सर, महेंद्र थोडासा बॅकफुट वरती कम बॅकिंग तुम्हाला करावी लागेल. टूटने लगे हौसले तो याद रखना, बिना मेहनत के तक तो ताज नहीं मिलते, ढूंढ लेते हैं अंधेरों में मंजिल अपनी, क्योंकि जुगनू कभी रोशनी के मोहताज नहीं होते. 8 चेंडू 12 धावा कम बॅकिंग, 2 चेंडू निर्णायक असतील. या वेळेला बघूया, चेंडू गलीला जातोय आणि 2 धावा. 7-10 सुरेख सामना आपण बघू शकाल. अप्रतिम मॅच. संपूर्णपणे ज्या ठिकाणी असं वाटत होतं की हातातून सुटलाय वडराई संघाचा सामना आणि त्याच्यामध्ये आपण बघतोय इथे आत्मविश्वास डळमळला नाही. निश्चितच मी तर म्हणेन प्रेक्षक वर्ग जो खूप मोठ्या संख्येने आलाय त्यांना फायनल अशीच बघायची होती. येस, बरोबर. आणि चांगला सामना बघायला आणि मिळाला. त्या एका अर्थाने मात्र आपला क्लास, आपला टुर्नामेंटचा क्लास आणि फायनलिस्ट दोन्ही संघाचा क्लास हा टुर्नामेंटच्या माध्यमातून दिसून सुपर मॅच. अप्रतिम मॅच. यावेळेला जागा बनवले, बघूया. एकदा वर्जित केली जाईल. व्हाईट बॉल. आता मात्र 7 चेंडू आणि 8 धावेची गरज. 7 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. महेंद्र लांगे थोडेसे महाग ठरतायत, परंतु क्रिकेट आहे. जे तुम्ही 5व्या षटकामध्ये गमावलंय ते तुम्ही शेवटच्या षटकामध्ये कमवू सुद्धा शकता. बघूया. या वेळेला मात्र 7 धावेची गरज असेल 6 चेंडूमध्ये. काय वाटतं? निश्चितच सामना संपलेला नाहीये, कारण आपण बघतोय ज्या वेळेला अशा पद्धतीने प्रेशर असतं. आपण बघतोय 6 चेंडूमध्ये 15 धावा होतात, 18 होतात, 12 होतात. मात्र 6 चेंडूमध्ये 7 किंवा 6 धावा काढायच्या त्यावेळेला खूप टफ फाईट मॅच होते. इथे मात्र काय घडतं हे बघणं महत्वाचं असेल. अजूनही शिल्टे संघ आपण बघतो मॅच मध्ये आहे असं मी म्हणेन. मी तर क्रीडा रसिकांना असं म्हणेन की तुम्हाला सामना, फायनल सामना जर आवडला असेल, टाळ्या वाजवण्यासाठी कंजूसी करू नका. टाळ्या वाजवा प्लीज. क्लास सामना आहे, दर्जेदार टुर्नामेंट्स आहे आणि अशी फायनल कधी बघायला मिळत नाही. 64 धावांचं आव्हान असताना 6 चेंडू 7 धावा कंपल्सरी चेस हा रूल्स आहे. हे लक्षात घेऊन पुढची वाटचाल करणं तुम्हाला योग्य ठरेल. निश्चितच प्रेक्षकांना विनंती आहे संपूर्ण या आयोजनासाठी आणि खेळाडूंसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. प्रत्येक खेळाडूसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अप्रतिम आयोजन, अप्रतिम क्रिकेट आणि निश्चितच आपण बघतोय शिस्तबद्ध खेळ या ठिकाणी आपण बघतोय पार पडताना दिसतोय. सर्वात सुरेख मॅनेजमेंट आणि डिसिप्लिन ज्या पद्धतीने पाळला गेलाय. आम्ही कॉमेंट्रीच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी जोडलो जातो, परंतु असा डिसिप्लिन आम्हाला कमी ठिकाणी बघायला मिळतो. आणि आमचे ते लाईव्ह ऑपरेटर, लाईव्ह टेलिकास्ट पाटील नेटवर्क सुद्धा तुम्हाला आवर्जून सांगतील की नितेश पाटील, आम्ही ही गोष्ट सांगतो त्याच्यामध्ये 100% तथ्य आहे. काय म्हणाल तुम्ही? तर नितेश पाटील सुद्धा हो सांगतायत, कारण त्यांना माहिती आहे असा डिसिप्लिन कुठेही बघायला मिळत नाही. 6 षटकाची सामने कमीत कमी ठिकाणी खेळवले जातात फायनलिस्ट. या वेळेला मात्र स्पूल केला चेंडूला. एंड द गॅप मध्ये चेंडू आहे का? नाही. 5 चेंडू आणि 5 धावांची गरज. आता मात्र एखाद चेंडू जर डॉट आला पुनश्च थोडंसं टेन्शन वाढेल. सुपर मॅच, अप्रतिम सामना. एक चेंडू डिराव टाकल्यानंतर प्रेशर क्रिएट होणार आहे. इथे मात्र कसोटी गोलंदाजाची आहे. फलंदाजीला आलेला उद्देश आपण बघतोय अजूनपर्यंत यावेळेस मैदानामध्ये उभा दिसतोय. 5 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. आणि यावेळेस मिस फिल्डिंग, खराब क्षेत्ररक्षण, गरज नसताना यावेळेस कॅच घेण्याचा प्रयत्न. 4 धावा मिळत आहेत. इथे मात्र फक्त 1 धावांची आवश्यकता. आणि डीजेला थोडस वाजव, सेलिब्रेशन टाइम असेल. येस,
थँक्यू डीजे. आणि विनंती असेल वडराई संघ, पंचाने डिक्लेअर केल्यानंतर धावत जा, आधी जाऊ नका. पंचाने डिक्लेअर केल्यानंतर धावत जायचं मैदानामध्ये. मात्र अजून सामना संपला नाहीये. अजूनही मी बघितलंय ज्या वेळेला 4 चेंडूमध्ये 1 धावची आवश्यकता आहे, 4 चेंडू निर्धाव टाकताना मी बघितलेलं आहे. लक्षात घ्या सामने. काही होऊ शकतं. येस, क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. बघूया त्या काहीही होऊ शकताला प्रारंभ करताना पहिल्या चेंडू निर्धाव टाकावा लागेल. येस, 100%. आणि किंवा त्या गडीबाद करावं लागेल. बघूया फील्ड अरेंज कशी केली जाते. प्रत्येकाने पोल केलाय. सामना मात्र Yes, संपला जा जातो. Yes, मैदानात this is जा, come on, मैदानात. this is. जावा. अभिनंदन यशस्वी वडराई आणि हार्ड लक सागर शिर्टे. अप्रतिम खेळ आपण बघतो यावेळेस. या संपूर्ण चषकावर नाव कोरलं गेलंय नंबर 1च्या ट्रॉफीवर. माय मिठागरच्या या मैदानामध्ये, माय मिठागर मित्र मंडळाच्या वतीने आयोजित टुर्नामेंटमध्ये तो संघ आहे SSC वडराई संघ. अप्रतिम सामना, सुपर मॅच, सुपर बॅटल आपण बघायला मिळालं. आणि विजयी होतोय तो म्हणजेच संघ यावेळेस SSC वडराई. दोन्ही संघाचं अभिनंदन आपण बघून कौतुक करेन. आणि यावेळेस आपण बघतोय हा ग्रँड फिनाले संपतोय आणि विजय संपादन करतोय SSC वडराई संघ. दोन्ही संघांना कौतुक करावं लागेल. यावेळेस आपण निश्चितच विनंती असेल, 4 संघ आपण बघतोय इथे जे ट्रॉफीचे हकदार आहेत त्या 4ही संघांना विनंती